आपण भेटलो सरकारी विद्यापीठांचं बजेट कमी करण्याचं काम या देशामध्ये चाललंय। नवीन खासगी विद्यापीठं येत आहेत, पण त्या मुलांना कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती या देशाचं किंवा राज्याचं सरकार देत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात या देशातील आणि राज्यातील तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना हे सगळे प्रश्न जर संपवायचे असतील तर आपल्याला हे सरकार बदलावं लागेल। दिल्लीचा बकासूर या आणि हे सगळं समजून सांगण्याची एक माणसाची, म्हणून माझी तुम्हाला विनंती। वोटर्स तो अभी बोलते हैं कि हम भाजपा को सिक्का वोट नहीं दे पाएंगे, इसलिए वो तो पहले ही इस तरफ शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस में आ चुके हैं। लेकिन जो नेता है जिन्होंने ऑब्लिगेशंस लिए हैं उनको आने को थोड़ा समय लगेगा, लेकिन काफी नेता, अच्छे नेता बात करके वापस आने की सोच रहे हैं। मैं अपेक्षा रखता हूं कि हम उनको भी साथ में लेंगे और एक मजबूत पार्टी इस गोंदिया सब यहाँ पे आए हैं। राहुल जी राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देत आहे। पहिले मोदी त्यांना चालत होते, आता मोदी सोबत जात आहेत, काय सांगू? सतत वारंवार वेगवेगळ्या भूमिका त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेल्या आहेत, त्याचा परिणाम किती होणार याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे। करणार आहे, काय सांगणार? काय नाही, चर्चा होईल, आमचे सहकारी आहेत ते मार्गाने गेले। राम मंदिर आणि मोदीजी नसते तर राम मंदिर नसते असे राज ठाकरे म्हणतात। त्यांना काही कंपल्शन असेल, असं बोलावं लागत असेल, त्यामुळं मी राज ठाकरेंना दोष देणार नाही, परिस्थितीला दोष देईन।